आणि जर का बाईनी ठरवलं ना, तर मला वाटतं जग इकडचं तिकडे करू शकते. तर एखाद्या महिलेला घर सांभाळून व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल तिला? त्यानंतर अजून एक टेस्ट आपण करता येते ती म्हणजे आयोडीनची. काय करतात ना, तूप असं पामवर घेतात. तुम्हाला माहिती असेल तर लेडीजचे आपले जे पण प्रॉब्लेम्स असतात, आपलं जे तूप बनतं हे ए टू मिल्क पासून बनतं का? अविभाज्य घटक बरोबर. असलाच हो. पाहिजे. म्हणजे करायचं म्हणून करत नाही तुम्ही बिझनेस. थोडं स्पिरिच्युअल असणं पण तेवढंच गरजेचं आहेच. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ सावंत. तुम्ही मला सपोर्टिंग मराठी माणूस या सिरीज थ्रू तुम्ही मला ओळखतच असाल. नाम आहे सिद्धू हे पेज आहे. बेसिकली आता मी लँडस्केप वरती का उतरलोय त्या पाठचं कारण असं की लोकांनी बिझनेस का करावा किंवा कसा केला पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला ओनर थ्रू सर्व आता पॉडकास्ट एक लाईव्ह पॉडकास्ट असेल तिथे त्यांच्या थ्रू तुम्हाला सर्व जागरूकता किंवा एक मार्गदर्शन असेल तर तिकडनंच तुम्हाला आयडिया मिळेल. सो हा एक प्रयत्न आहे. सो पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण फिमेल एंटरप्रेनर्सला घेऊन आले ज्यांचं नाव आहे अमृता मॅम, ज्यांनी मार्केटमध्ये मिळणाऱ्या भेसळयुक्त तुपासाठी लाईव्ह घी कन्सेप्ट हा रामबाण उपाय आणलाय. जिथे आता तुम्ही जे त्यांचं ब्रँड आहे रिषामृत ब्रँड, जिथे तूप कसं बनतं त्याची लाईव्ह प्रक्रिया दाखवली जाते. नमस्कार अमृता मॅम. नमस्कार. सो तुम्ही बेसिकली कशी सुरुवात केली तुमच्या बिझनेसची? त्या बाबतीत जर्नी कशी होती तुमची? करिअर, बॅकग्राऊंड वगैरे तर त्या बाबतीत एक आयडिया द्या थोडी. नक्की. बिझनेस ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप नवीन होती. कारण माझं फील्ड तुम्ही बघाल तर म्युझिकमधलं फील्ड आहे. कारण मी संगीत विशारद आहे, बी-ए इन म्युझिक केलंय. हां. सो लाईफमध्ये फक्त म्युझिक हे एकच होतं आणि टर्निंग पॉइंट असा आला, की जेव्हा मुलं झाली. हं. मुलं झाल्यानंतर मोस्टली आईचं काय असतं ना, की डाएट कॉन्शियस Conscious, होऊन हो. जातात खूप जास्त. म्हणजे आपल्या मुलासाठी काय एकदम परफेक्ट असेल वगैरे, वगैरे आपण हं. भरपूर बघतो. तर तेव्हा मला वाटतं खूप ही गोष्ट फार प्रिय होती मला ओके. आणि तूप प्युअर मिळणं फार कठीण होत होतं. हं. सो असं वाटलं की आपण का नाही सुरू करू शकत? कारण लहानपणापासून गायींच्या सहवासात होते. गावाला गेलं की आमचा स्वतःचा गोठा होता. सो गायी बघितलेल्या होत्या. आजीनी तूप कसं बनवते आजी पूर्ण दुधाचा वापर करून दही करून वगैरे जे आपली प्रॉपर हो, बिलोना हो. पद्धत आहे त्या त्या पद्धतीने कसं तूप बनवलं जातं हे माहिती होतं. त्यामुळे हसबंड बरोबर डिस्कस केलं की आपण असं काही करू शकतो का, की आपण गौशाळा सुरू करू शकता. तर तेव्हा तर त्यांनी मला वेड्यात काढलं अक्षरशः. कारण गौशाळा सुरू करणं खूप मोठं रिस्क आहे. कारण जर का तुम्हाला त्याच्यातलं काही नॉलेज नसेल, कारण आम्हाला कोणालाच काही तसं नॉलेज नव्हतं. त्यामुळे सुरू करणं फार मोठी रिस्क होती. पण आम्ही 2018 साली सुरू केलं आणि नाव पण एवढं छान मिळालं म्हणजे रिषामृत. हं. माझ्या हसबंडचं नाव ऋषिकेश आणि माझं अमृता. आणि श्रीकृष्णाचं नाव देखील ऋषिकेश आहे. सो श्रीकृष्णाला अमृतासारखं असलेलं असं लोणी. सो ऋषामृत असं नाव आपल्याला मिळालं. आणि आपण तेव्हा पहिल्यांदा आपली स्वतःची गौशाळा सुरू केली. वाड्याला आमची जागा होती. तिथे आपण 10 गायींच्या एक तो हे असतो म्हणजे आपल्याला बिझनेस सुरू करायचा जर का गौशाळेचा मिनिमम 10 गायी घेणं गरजेचं असतं. गरजेचं आहे. सो तेव्हा आम्ही 10 गायी घेतल्या स्टार्टिंगला. बिझनेस सुरू झाला. शिकत होतो, दोघांनाही एवढं नॉलेज नव्हतं. शिकता-शिकता बरेच अडथळे आले. 10 नंतर 20 गायी झाल्या, 20च्या 30 गायी झाल्या. तेव्हा दुधाला आम्ही जास्त प्रमोट करत होतो. सो आपलं रॉ मिल्क सप्लाय करायचो आपण दहिसर टू कांदिवलीपर्यंत. मग नंतर लॉजिस्टिक इश्यू यायला लागले. सो तिथून आपण विरारला आपली गौशाळा सुरू केली. हं. सो लॉकडाऊनमध्ये पण आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि ओके. लॉकडाऊनमध्ये जो लोकांचं जे क्लायंटचं समाधान होतं, की त्यांना घर बसल्या एवढं छान दूध मिळत होतं. सो तो एक फारच वेगळी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि त्यानंतर असं झालं, की काही अडथळे मी म्हटलं बिझनेस म्हटला, की अडथळे हे असतातच. बरोबर आहे. सो सो असे काही चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले की इनिशियली? येस. मेन मोठं चॅलेंज म्हणजे असं झालं जसं मी म्हटलं, की लॉकडाऊनमध्ये खूप छान चाललेली आपली गौशाळा आणि त्याच दरम्यान एक सायक्लोन आलेलं मे बी तुम्हाला माहिती असेल तर आणि त्या हो, हो. सायक्लोनमध्ये आपल्या गौशाळेचं भरपूर नुकसान झालं. सो खूप छान आम्ही ब्रीडिंगवर खूप काम करत होतो कारण ब्रीड
गाईचं खूप महत्त्वाचं असतं. जसं आपण गीर गाईलाच प्रमोट करतो. सो ते प्रॉपर गीर गायच आहे की नाही. सो आम्ही माझ्या हसबंडनी भरपूर त्याच्यावर रिसर्च केला. गुजरातमध्ये जुनागडला जाऊन त्यांनी प्रॉपर ब्रीड बघून गायी शोधून आणलेल्या. म्हणजे लांबून लोक येऊन आमच्या त्या गायी बघून जायचे. सो असं झालं की सायक्लॉनमध्ये नुकसान झालं भरपूर आणि मग एक येतं ना की नाही आता आपण ह्यापुढे नाही सस्टेन करू शकत, असं होतं. सो ती एक वेळ आली. सो हसबंड म्हणाले की नाही अमृता, आता गौशाळा चालवणं फार मुश्किल आहे कारण पैसे संपत चाललेले आणि 2 मुलं त्यामुळे सगळा विचार करून मग नाईलाजाने आम्हाला आमची गौशाळा जी होती विरारला ती बंद करायला लागली. पण मला ब्रँड बंद नव्हता करायचा. कारण तुम्हाला माहिती असेल एखादा ब्रँड चालू करण्यासाठी खूप मेहनत लागते. बंद व्हायला मला वाटतं हार्डली आपण 2 मिनिटात तो बरोबर आहे. बंद हो. करू शकतो. सो मी हसबंडला म्हटलं नाही, मी हा ब्रँड बंद नाही करणार. जसं होईल तसं मी घरून हा ब्रँड चालू ठेवणार. सो 2020 नंतर 20-21च्या दरम्यान मग गौशाळा बंद झाली, पण मी घरून तुपामध्ये मग आम्ही आलो, की कारण तेव्हा स्वतःची गौशाळा असल्यामुळे दूध सप्लाय करता येत होतं आम्हाला. कारण आम्हाला रॉ मिल्कच सप्लाय करायचं होतं. कारण त्याच्यात जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते ती पॅश्चराइज झाल्यावर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू भेटते. बरोबर आहे. हो. सो त्यानंतर असं झालं की दूध नाही आता आपण देऊ शकत, तर मग तूप का नाही? ज्याला शेल्फ लाईफ पण खूप छान असतं आणि तुपाचे बेनिफिट्स खूप जास्त आहेत आणि ते मला वाटतं आपल्या डाएटमधलं अगदी अविभाज्य घटक बरोबर आहे. असलाच हो. पाहिजे. सो आम्ही त्यावेळेला मग मी तुपाला जास्त फोकस केलं आणि मग ह्या दरम्यान आमचं भरपूर फार्मर्स बरोबर खूप टायअप झालेलं होतं. कारण एका फार्म हाऊसमधून आपण एवढं लोणी बनवू नाही शकत. सो अशा वेळेला आम्ही पुण्यामधल्या भरपूर फार्मर्स बरोबर टायअप केलेलं होतं. सो आताही आपण असं करतो की त्या फार्मर्सकडून आपण दूध घेऊन आपले जे मेन फार्मर आहेत ते पूर्ण तिथल्या एरियामधल्या सगळ्या फार्मर्सकडून दूध एकत्र करतात आणि त्यांच्या जागेवर प्रॉपर हे लोणी जे बिलोना पद्धतीने म्हणजे पूर्ण दुधाला दही बनवून त्या प्रकारे बिलोना पद्धतीने हे लोणी बनवलं जातं आणि पुण्यावरून इथे दहिसरला आपल्या आउटलेटला येतं आणि अरे तूप वा. आपण स्वतःच बनवतो आता. बेलोडा म्हणजे पारंपरिक, राईट? बिलोना म्हणजे पारंपरिक. येस. ओके. आता जसं तुम्ही बोललात की सायक्लॉनमुळे तुमचा लॉस झाला, तर तो लॉस किती होता आणि तुम्ही कसं ओव्हरकम केलं ते जो लॉस होता, तर त्याच्या बाबतीत काय सांगू येस. शकाल? लॉस तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 1 CRचा लॉस झालेला आम्हाला. कारण गायी आम्हाला अगदी 1 महिन्यात द्याव्या लागल्या आणि मग जे रेट आला त्या रेटला आम्हाला त्या द्याव्या लागल्या. कारण अगदी 1 महिन्यात आम्हाला ती गौशाळा बंद करायला लागली. सो मला वाटतं देव आपली परीक्षा घेत असतो. आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवत असतो. या सगळ्या ह्याच्यातून आपण आणखीन घडत असतो मला वाटतं. आणि बस आपण करत राहायचं, चांगल्या गोष्टी करत राहायच्या मला वाटतं. बरोबर आहे. आणि कधी ना कधीतरी आपल्याला त्याचं यश मिळतच नक्की. सो जस्ट डू इट. बरोबर आहे. म्हणजे लाईफमध्ये असं फेल्युअर किंवा डाउनफॉल हा आहेच प्रत्येकाच्या. आपण किती संयम ठेवतोय हे इम्पॉर्टंट आहे. पेशन्स खूपच गरजेचं आहे. बरोबर आहे. ऋषामृत ब्रँडचा मेन युएसपी काय? मला वाटतं रिशामृतचं मेन सक्सेस 2026चं मला सांगायला आवडेल की आम्ही आमचं फर्स्ट आउटलेट काढलं दहिसरमध्ये आणि त्या आउटलेटचं मेन कन्सेप्ट आम्ही ठेवलं आहे ती लाईव्ह की कन्सेप्ट. तर लाईव्ह की कन्सेप्ट म्हणजे काय की तुम्ही डायरेक्ट आउटलेटला तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. तिथे लाईव्ह तूप आम्ही बनवतो. ओके. तुपाबरोबर बाकीचे पण सगळे प्रोडक्ट्स आम्ही लाईव्ह बनवतो. सो तुम्ही येऊन डायरेक्ट क्लायंट तिथे येऊन बघू शकता की प्रोसेस आपली कशी चालते. मार्केटमध्ये जे मिळणारं तूप आहे आणि या तुपामध्ये काय फरक आहे ते तुम्ही सांगा. सोबतच आता असं आहे की लोक A2 मिल्कला जास्त प्रेफरन्स देत आहेत. सो आपलं जे तूप बनतं हे A2 मिल्क पासून बनतं का? किंवा A1 आणि A2 मधला फरक काय? तर हे तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. नक्कीच. मेन म्हणजे मार्केटमध्ये जे तूप मिळतं ते बरेच वेळा जर्सी गाईचं तूप असतं. जसं तुम्ही म्हणालात की A1 आणि A2 नक्की काय आहे? तर बरेच जणांना काय आहे हे माहिती नाही. त्यांना वाटतं की तो ब्रँड नेम आहे की काय. सो हे गाईच्या दुधामधलं प्रोटीन असतं. जर्सी गाईच्या दुधामध्ये A1 प्रोटीन असतं आणि आपल्या ज्या देसी गाई आहेत त्यांच्या दुधामध्ये हे A2 प्रोटीन असतं. सो मग देसी गाईंमध्ये बरेच वेगवेगळ्या गायी असतात, जशा थारपारकर आहेत, सहवाल आहे, राठी आहे. सो आपण जी देसी गाय प्रमोट करतो ती आपली गीर गाय आहे. कारण ती सुपिरियर क्वालिटीची देसी गाय मानली जाते. सो त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप चांगल्या असतात त्यांच्या दुधामध्ये. सो मेन हा फरक आहे A1 आणि A2 मधला. सो हे पचायला खूप हलकं असतं.
A2 प्रोटीन जे आहे ते पचण्यासाठी खूप हलकं असतं, त्यामुळे ती तुमची गट हेल्थ खूप इम्प्रूव्ह करतं. हो, म्हणून आता मार्केटमध्ये बघायला गेलं तर जास्त करून A2 मिल्क किंवा या सर्व Yes. गोष्टींवर जास्त प्रेफरन्स जास्त प्रेफरन्स दिला जातो. ओके. सो ऍक्च्युली काय की लोकांना कळत नाही की काय आपण वापरतोय. म्हणजे Yes. ते घेतात आता A2 मिल्क आहे तर A2 मिल्क वेगळे असं. So, जो आता तुम्ही फरक सांगितला त्यामुळे लोकांना आयडिया हो. कळेल की आणि काय बरेच वेळा असं होतं की अगदी बाहेरचे तूप जे असतात ना, जे जिथे फक्त गाईचं तूप लिहिलेलं असतं, ते एक तर मी म्हटल्याप्रमाणे जर्सी गाईचं हो असतं हो आणि क्रीम सेपरेटरनी देखील बनवतं. म्हणजे यात काय होतं की क्रीम वेगळं काढलं जातं, त्याचं तूप बनवलं जातं आणि ओके. आपण जे तूप बनवतो, मी नेहमी म्हणते की बिलोना मेथड. म्हणजे याच्यात पूर्ण दुधाचा, म्हणजे आपण जेव्हा 1 किलो तूप आपल्याकडे बनतं, तेव्हा आपल्याला 25 ते 30 लिटर दूध लागतं अरे 1 किलो बापरे. तूप बनवायला. त्यामुळे हा. ऑब्व्हियसली ते थोडं कॉस्टली होणार, हो पण ते हो एकदम प्युअर आणि एकदम न्यूट्रिशियस होणार. याबद्दल चांगलं. काहीच म्हणजे वादच नाही. मार्केटमध्ये जर एखाद्या तुपाची प्युरिटी ओळखायची असेल तर ती कशी ओळखायची? अगदी 2-3 छोट्या-छोट्या स्टेप्स मी दाखवते. काय करतात ना, तूप असं पामवर घेतात. त्याला छानपैकी असं रब केलं जातं. जेव्हा ते तूप ना छान तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं, हे बघा. आता हे कसं छान ॲब्झॉर्ब केलं जातंय, तेव्हा ते प्युअर आहे. अदरवाईज भेसळयुक्त असला तर ते घट्टच्या घट्ट तिथेच राहणार तूप. हे ओके. किती छान ॲब्झॉर्ब केलं जाते. त्यानंतर दुसरी टेस्ट म्हणजे आयोडीनची असेल. त्यासाठी आपण इथे 2-3 चमचे तूप घेणार आहोत आणि त्यात आपण हे आयोडीन सोल्युशनचे 2 ड्रॉप्स टाकणार. आणि जेव्हा हे तूप प्युअर असतं ना, तेव्हा त्याचा कलर बदलत नाही. जेव्हा भेसळयुक्त तूप असतं तेव्हा ह्याचा कलर पूर्ण काळा किंवा पर्पल असा होऊन जाते. सो इथे तुम्ही बघू शकता आपल्या तुपाचा कलर तसाच्या तसा आहे. तिसरं आणि एकदम सर्वात बेस्ट म्हणजे आपण DMC मध्ये लॅब रिपोर्ट आपण काढून घेतो आपल्या तुपाचे. सो तुम्ही इथे बघू शकता. तर मॅम या प्रोडक्ट व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काय मार्केटमध्ये आहे? आपल्याकडे तुपामधलेच अजून 2 व्हेरियंट्स आहेत. जसं आपल्याकडे अश्वगंध आहे आणि शतावरीचं तूप आहे. ओके. अश्वगंधा शतावरी काहीतरी युनिक. हां, येस. सो ह्याचे बेनिफिट्स वेगळे-वेगळे मिळतात तुम्हाला. शतावरी तुम्हाला माहिती असेल तर लेडीजचे आपले जे पण प्रॉब्लेम्स असतात म्हणजे येस. थायरॉइड म्हणा, PCOD, PCOS आणि हम्म. हे आता आजार अगदी कॉमन झालेले आहेत आपल्याकडे. बरोबर. कारण आपलं लाईफस्टाईल फारच बिघडलेलं आहे. तर हो त्यासाठी थायरॉइडसाठी वगैरे पण खूप छान रिझल्ट शतावरीच्या हो तुपाचे आलेले हो. आहेत आणि ब्रेस्ट फीडिंग मदर्ससाठी तर खूपच छान आहे. हम्म. आणि अश्वगंध तुम्ही म्हणाल तर आपले स्ट्रेस रिलेटेड जे पण इश्यू असतात ना, सो मेंटल हेल्थसाठी अश्वगंध खूप चांगलं आहे. येस, आय थिंक रीड केलंय की मेल हार्मोन्स वगैरे ते त्यासाठी पण येस, अश्वगंधा येस. बेटर आहे आहे. चांगलं आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं म्हणजे अश्वगंधा आणि शतावरीचा अर्क काढून हो, आपण त्याचे रूट्स घेतो, त्याचा अर्क ओके. काढला जातो आणि हा आपल्या हा ह्या तुपामध्ये मिक्स केला जातो. सो अजून ओके. हेल्दी प्रोडक्ट्स म्हणजे आपण स्प्रेड्स बनवलेले आहेत. ज्याच्यात रोस्टेड आल्मंड्स असतात 60%. ते आपण स्टोन ग्राइंड करतो, जेणेकरून त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ना, ती इंटॅक्ट राहते आणि त्याच्यात आपण गिरगाईचं तूप वापरलंय. नॉर्मली बाहेरच्या स्प्रेड्समध्ये पाम ऑइल असतं आणि साखर असते. सो एक हेल्दी प्रोडक्ट, कारण आपले मेन माझं मोटिव्ह ते आहे की आपण कुठलंही प्रोडक्ट बनवणार तर ते हेल्दी असलं पाहिजे. त्यामुळे गीर गाईच्या तुपामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून द्विगुणित होत आहे. त्यानंतर पीनट स्प्रेड आहेत, ज्याच्यात पण जॅगरी वापरले आणि डायबिटिक पेशंट पण वापरू शकतील असं आपण मॉन्क फ्रूट वापरून देखील पीनट स्प्रेड बनवलेला आहे. आणि आपले हेल्दी लाडू असतात, जसं शुगर फ्री ड्रायफ्रूट लाडू आहेत, रागी ओट्सचे आहेत, सीड्सचे लाडू असतात आणि त्या सगळ्यामध्ये आपलं गीर गाईचं तूप वापरलं जातं. ओके. आणि हे बनवताना मशीन्स वगैरे कोणते वापरतात तुम्ही स्प्रेड्स बनवताना? येस, स्प्रेड बनवताना मी म्हटल्याप्रमाणे स्टोन ग्राइंड केले जातात ते. जे आपण दगड असतो, आपलं जे मशीन आहे त्याच्यात दगड असतो खालच्या बाजूला, ओके. तर त्यामुळे त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ती इंटॅक्ट राहते. अदरवाईज मिक्सीमध्ये केल्यावर काय होतं की तो गरम होतो प्रोडक्ट आणि त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ब्रेक होतं. सो तुम्ही जे इनिशियली जे 10 कस्टमर मिळवायचे होते ते तुम्ही कसे मिळवले बिझनेस सुरू झाल्यावर? फ्रेंड सर्कल तसं बऱ्यापैकी मोठं होतं, त्यामुळे पहिल्यांदा मित्र-मैत्रिणींनाच क्वालिटीसाठी आम्ही घेऊन गेलो, आमच्या फार्मला स्वतः घेऊन गेलो. स्वतःचं फार्म असल्यामुळे तो खूप एक फायदा झाला, की समोरासमोर त्यांना दूध काढताना बघायला मिळालं. सो हां. क्लायंट बेस फार फार पटापट आम्हाला मिळत गेला.
कारण लोक येऊन स्वतः तिथे समोरासमोर बघत होते की दूध कुठल्या क्वालिटीचं आहे, कसं काढलं जातंय. त्यामुळे पहिलं 10 फ्रेंड्स सर्कल होतं आमचे आणि त्यानंतर आम्ही फेसबुक ऍड वगैरे रन केल्या की अच्छा. आम्हाला मी म्हटल्याप्रमाणे दहिसर टू कांदिवली एरिया कव्हर करायचा होता. तर त्यासाठी फेसबुक ऍडचा आम्हाला खूप फायदा झाला. सो ऑनलाईन जे आहे ते सर्व तुमचं ऑनलाईन बिझनेस स्टार्टिंगला होता. येस, ऑफलाईन आता तुम्ही सुरू केला पण हो. त्याआधी तुमचा ऑनलाईन होता. ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये असे कोणते सोर्सेस, आता तुम्ही जसं बोलत फेसबुक, हम्म. सो गुगल ऍड्स किंवा इंस्टाग्राम वगैरे या गोष्टीचा जास्त कसा तुम्ही उपयोग करून घेतला किंवा त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? इंस्टाग्राम तर आता काळाची गरज आहे मला वाटतं आणि त्याचा नक्की पुरेपूर फायदा चांगल्या पद्धतीने करून घेणं खूप गरजेचं आहे. AI चा पण फायदा नक्कीच करून घ्यावा हो. या ह्याच्यात. सो इन्स्टावर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पेज आपलं क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. कारण कुठलाही ब्रँड म्हटलं ना की पहिलं एक तर जाऊन लोक गुगलवर बघतात तुमचे कसे रेटिंग काय आहे तुमचं गुगलवर आणि बरोबर त्यानंतर आहे. तुमचं इन्स्टा पेज चेक केलं जातं. सो हम्म. इन्स्टावर तुमचे व्हिडिओज येणं खूप गरजेचं आहे. मग ते भले छोटे छोटे असू देत, अवेअरनेसचे असू देत किंवा मेकिंगचे असू देत, पण ते कंटिन्यू इन्स्टावर येत राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी एक नेटवर्किंग ग्रुप देखील जॉईन केला. त्याचाही मला परत एकदा जो मी म्हटलं ना फेल्युअर नंतर एक आपल्याला पुश हवा असतो. हो. सो मला वाटतं सॅटर्डे क्लबचा पण ह्याच्यात खूप फायदा झाला मला हम्म. ह्या नेटवर्किंग ग्रुपचा की मला एक परत ते धाडस करता आलं की हा मी बिझनेस परत छान प्रकारे आम्ही करू शकतो. बरोबर आहे. सो थँक्स टू So, सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लब म्हणजे एक्झॅक्टली तिथे काय होतं हे लोकांना तुम्ही तो कसं सांगता? मराठी एंटरप्रेनर्ससाठी ग्रुप तयार केलेला आहे. जिथे सगळे मराठी बिझनेस करणारे एकत्र येतात आणि बिझनेसची देवाणघेवाण केली जाते आणि प्रोडक्ट म्हणा, सर्व्हिस म्हणा, असे भरपूर त्यांचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. म्हणजे अगदी आता दुबईपर्यंत पोहोचलेला आहे सॅटर्डे अरे क्लब. वा. सो अगदी एक्सपोर्टसाठी जरी काही जणांना असतं म्हणजे करायचं असतं, हम्म. so त्यासाठी सॅटर्डे क्लबचा खूप फायदा होतो. म्हणजे तिथे जे पण आहेत सर्व बिझनेस माइंडसेट बिझनेस माइंडसेटचे आणि त्यामुळे तुमची ग्रोथ ऑल ओव्हर ग्रोथ होते. म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी पासून तुमचं बिझनेस माइंड जे क्रिएट व्हायला पाहिजे ना, हो. ते सगळ्यासाठी खूपच फायदा होतो. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा बोलतात ना तेव्हा ते फील होतं की म्हणजे करायचं म्हणून करत नाही तुम्ही बिझनेस. सो एक असं असतं की लाईफ पर्स्पेक्टिव्ह किंवा एक असतं ना, सो तो ते माहोल पाहिजे माहोल आणि पाहिजे. ते माहोल जर नसेल ना तर आपण तो बिझनेस नाही तेवढा नाही हे होऊ करू शकत. शकत. सो चांगली गोष्ट आहे. जर एखाद्या महिलेला घर सांभाळून व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल तिला? मला वाटतं पहिला पॉइंट म्हणजे फॅमिली सपोर्ट हम्म. आणि मला खूपच छान फॅमिली सपोर्ट मिळालाय. म्हणजे माझ्या माहेरचा तर प्रश्नच नाही आणि सासरचाही खूप छान सपोर्ट आहे. माझ्या हस्बंडचा खूप अरे छान वा. सपोर्ट आहे आणि माझ्या मेन छोट्या छोट्या 2 मुलांचा खूप छान सपोर्ट आहे. कारण त्यांना वेळ देता येत नाही जेवढा आधी देता येत होता. पण खूप छान प्रकारे ते हँडल केलं जाते आणि मला वाटतं आपल्या स्वतःवर विश्वास असणं, देवाप्रमाणेच आपल्या स्वतःवर विश्वास असणं खूपच गरजेचं आहे. आणि जर का बाईनी ठरवलं ना, तर मला वाटतं जग इकडचं तिकडे करू शकते. हे खूप छान बोललात तुम्ही. लिमये सर म्हणून एक मध्ये माझी भेट झालेली त्यांच्याबरोबर आणि त्यांनी मला समजावलं म्हणजे ते ब्लॉग्स लिहितात. सो त्यांनी मला सांगितलं की स्पिरिच्युअलिटी आणि बिझनेस हे खूप वेगळंच कॉम्बिनेशन आहे. जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल राहता हम्म. बिझनेस करताना, तेव्हा तुमचा बिझनेस वेगळ्याच पद्धतीने ग्रो होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल असता ना, तेव्हा तुम्हाला ती हाव आपण जे म्हणतो ना, ती नसते. ग्रीडीनेस एकदम बरोबर. कमी होऊन जातो. हो, हो, आणि तो हो. ग्रीडीनेस नसेल ना, तर तुम्ही प्युअर गोष्ट देऊ शकता समाजाला, असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी म्हटल्यानंतर अजून डोळे असे उघडे झाले, असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि मला वाटतं खरंच थोडं स्पिरिच्युअल असणं पण तेवढंच गरजेचं आहेच. कारण आपण काय करतो, आपण पैशाऐवजी आपण फक्त पैसा हां, पैसा नाही फक्त करत. पैसा तर मग म्हणजे आपण पैशाच्या मागे आपण खूप पळत राहतो. म्हणजे किती मिळाला तरी मग तो कमीच कमीच असतो, असतो. असं राईट, असतं ना. राईट, राईट, राईट. सो तेव्हा जेव्हा स्पिरिच्युअल त्यात येतं, सो तो ऑटोमॅटिकली एक तो वेगळाच माइंडसेट तुमचा होऊन जातो. जेव्हा आणि आपण लोकांचा विचार करतो की आपण हां, लोकांना कसं काय सर्व्हिस, चांगलं देऊ शकतो आणि किंवा लोकांना काय ते उपयोगाला पडेल, काय त्याने बेनिफिट होईल, हा जेव्हा विचार करतो तेव्हा तो बिझनेस प्रॉपर होतो. प्रॉपर. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो की तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन दिली, ज्याचा फायदा नक्कीच जे व्हिडिओ बघतायत त्याचा नक्कीच होईल. सो थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.